तर कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी देखील घरगुती गॅस घेण्यासाठी गॅस एजन्सीच्या समोर ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे घरपोच सेवा मिळत नाही आणि गॅस बुकिंग होत नसल्यामुळे ग्राहक हैराण झालेत। एकीकडे घरगुती गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा कोल्हापूर जिल्हा प्रशासन करते, मात्र गॅस कंपनीकडून ग्राहकांना घरपोच सेवा देत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केलेला आहे। गॅस उपलब्ध आहे असं सांगण्यात आले, पण लोक आता पॅनिक झाल्यात आणि सगळी इथं गर्दी करायला लागल्यात। त्यामुळं बहुतेक यांना डिस्ट्रीब्युशनला प्रॉब्लेम येत असतील, पण ह्याच्यावर कंपन्यांनी सप्लाय वाढवून तोडगा काढायला पाहिजे, नाहीतर हे असंच चालू राहणार आणि सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार। आता इथं 3 दिवस झाले यायला लागलोय। 2 दिवस आधी म्हणलेत की अजून स्टॉक आलेला नाही, 2 दिवसांनी या तुम्ही। वडण गॅसने इथं आलोय मी। आता 2 दिवस तर गावात पण बघितलं तर गावात दुसऱ्या एजन्सीवाले नाही म्हणतात, तिथं आहे तुमचं कनेक्शन तिथूनच घ्या। मग आता इथं दुसरा दिवस मी आलो इथं, आज इथं आता 1 तास झाला थांबलो इथं, पण अजून पण मला मिळालेला नाही।